फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. जय हरी विठ्ठल. रसिकांनो, देवाची या द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिसागरात तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आजकाल प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतं, धावपळ करत असतं, पण शेवटपर्यंत सुख काही मिळत नाही. पण या सुखासाठी, या सुखप्राप्तीसाठी आपल्या संतांनी अतिशय सुकर मार्ग आपल्याला सांगितलाय आणि तो म्हणजे अध्यात्म. आणि हे ऐकण्यासाठी आपण आता पुढे जाऊयात कीर्तनाकडे. चला तर मग. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरे, जय जय राम हरे. जय जय राम हरे, जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. कृपा पाहा तालोचनी, सुख झाले हो सादरी. तो हा भेटाला बरवा, तो हा माधव बरवा. कृपा पाहा जय हो. हरि बहुता छोक्रोताचे थोडे म्हणून विठ्ठल आवडे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता बोला जय हो.
आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने बिना जीवा सुख नो हे तेने बिना जीवा सुख नो हे तेने बिना जीवा सुख नो हे बोला आहा तेरती माई के दुखाची जाने ते बोला तेरती माई के दुखाची जाने तेरती माई के दुखाची जाने ते तेरती माई के बोला हा 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 तेरती माई के दुखाची जाने ते नाही आधे अंते अवसान नाही आधे अंते अवसान नाही आधी अंती येरती माई आहा हरि बोल अविनाश करी आप
माझी अंती अवसान जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली प्रभु रामचंद्र भगवान सच्चिदानंद सद्गुरु तुकाराम बाबा बोलो रे भाई सब संतन की छत्रपति शिवाजी महाराज भारत माता की आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, येरती माईके दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसान, अविनाश करी आपोलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, येरती माईके दुःखाचे जनिते नाये आदि अंते अवसान, तुका म्हणे एक मरण्याची सरे ना, तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, येरती माईके दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसान. भजन करा विठाला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, येरते मायके दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसान. पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरणा सरे चरणा संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमृदे द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुम
तम नमामि। नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। जयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कारुणी। आता वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। सद्गुरुनाथ भगवान की विठाला विठाला विठाला। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे शिरोमुनी संत सम्राट जगमान्य जगदवंदनीय देवमान्य संत तुकोबाराय। भक्ती ज्ञान वैराग्य या त्रिवेणी संगम जिथं आहे त्याला तुकोबाराय म्हणतात। अशा तुकोबारायांचा उपदेश पर प्रकरणातील गोड अभंग आहे। विठाला विठाला विठाला। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, पुढे अनुबंध आपण सांगणार आहोत या अभंगाचा अनुबंध, पण प्रतिपाद्य खऱ्या अर्थाने याचा सारासार आशय असा आहे की जीवाला सुख का प्राप्त होत नाही, सगळ्यांनाच सुखाची प्राप्ती का होत नाही, हा या पूर्ण अभंगाचा विषय आहे। आणि सुखाच्या प्राप्ती करता तुकोबारायांनी या अभंगामधून उपाय सांगितलेला आहे। विठाला 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 विठाला। आता थोडक्यात या अभंगाचा अनुबंध सांगतो। या अभंगाचा अनुबंध असा आहे, अनुबंध म्हणजे अभंगाचा अधिकारी कोण आहे, अभंगाचा विषय काय आहे, अभंगाचं प्रयोजन काय आहे आणि अभंगाचा संबंध काय आहे। विठाला विठाला विठाला। अभंगाचा अधिकारी बघा, या मनुष्य जातीमध्ये या मनुष्य प्राण्यामध्ये विषयी पामर मुमुक्षु आणि मुक्त अशा प्रकारचं या तीन घटकामध्ये मनुष्य प्राणी हा विभागला जातो। आता जो विषय आहे, विषयात बुडलेला आहे, त्याला काहीही सांगितलं त्याच्यावर काहीही फरक पडणार नाही। असा जो विषयी पामर, जो नुसता खाया पिया सुखसे सोया, नाहक जन्म खोया किंवा जमाना खोया, असा जो विषय आहे ना, थोडक्यामध्ये असा जो विषयी पामर म्हणजे बघा, त्याला असंही म्हणता येईल चार्वाकवादी। जो चार्वाकवादी आहे की बस जन्माला आल्यानंतर खायचं प्यायचं आणि मौज मजा करायची, असा जो चार्वाकवादी आहे त्याला काही सांगूनही उपयोग नाही। हा या अभंगाचा अधिकारी मुळेच नाही। अभंगाचा अधिकारी बघा, जे मुक्त अवस्थेला गेलेला आहे, मस्त आहे मस्ती में आग लगी है बस्ती में, जे आपल्याच परमानंदे ब्रह्मानंदामध्ये मस्त आहे तृप्त आहे, असे जे मुक्त आहे ना, हाही या अभंगाचा अधिकारी नाही। पण कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, किंवा कै मी उद्धार पावेन, काय मी कृपा करील नारायण, ऐशे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे। अशा प्रकारचा जिज्ञासू, अशा प्रकारचा मुमुक्षु या अभंगाचा अधिकारी आहे। विठाला विठाला विठाला। या अभंगाचा विषय काय आहे, विषय सांगतो। या अभंगाचा विषय असा आहे, जे संत मंडळी आहे, ज्ञानोबराय तुकोबाराय पासून अधिकारी आधी करून ऋषी परंपरेपासून अनादी काळापासून जे ब्रह्मानंदाची सर्व सुखाची आनंदाची प्राप्ती करून बसलेले आहेत, जे निजानंदामध्ये ब्रह्मानंदामध्ये मस्त आहे, असे जे आहेत त्यांना असं वाटतं की समाजामध्ये संपूर्ण मानव या सर्व सुखाचा अधिकारी आहे, या आनंदाचा अधिकारी आहे, या ब्रह्मानंदाचा अधिकारी आहे। आपल्याला आलेला अनुभव, आपल्याला प्राप्त झालेलं सर्व सुख इतरांनाही वाटणं, इतरांनाही ते सुख कसं प्राप्त होईल सर्व मानव जातीला, हा या अभंगाचा विषय आहे। विठाला 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 विठाला। कारण शेवितो हा रस वाटितो आणि का, हा अभंगाचा विषय आहे। अभंगाचं प्रयोजन आहे का, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती आहे का, एकाची निश्चिंती आणि बाकीच्यांची व्यावृत्ती आहे ना। मग ह्या अभंगामध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे, म्हणजे इष्टाची प्राप्ती आहे, आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती
आहे काय? आणि हे या अभंगाचं प्रयोजन आहे. मला वाटतं पहिलं चरण आपुला तो एक देव करून घ्यावा, ही इष्टाची प्राप्ती आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व दुःख देणारे आहे, म्हणजे सुख मिळणार नाही, दुःखाला कारण आहे. म्हणजे अभंगाचं पहिलं चरण म्हणजे अभंगाचं प्रयोजन आहे. विठाला विठाला विठाला. आता अभंगाचा संबंध काय? सर्व सुखाची प्राप्ती हे साध्य आहे, सर्वोच्च आनंदाची, सर्वोच्च सुखाची, जे शाश्वत सुख, त्याला निज सुख म्हणा, त्याला ब्रह्म सुख म्हणा, त्याला प्रेम सुख म्हणा. अशा प्रकारचं जे सुख आहे शाश्वत, स्वप्नात सुद्धा दुःख होत नाही, अशा प्रकारचं सुख प्राप्त होणं हे साध्य आहे. आणि हे साध्य करण्याकरता जो तळमळ करतो, धडपड करतो, असा जो साधक आहे, म्हणजे प्राप्य आणि प्रापक, म्हणजे साध्य आणि साधक, म्हणजे प्राप्य आणि प्रापक भाव या अभंगाचा संबंध आहे. विठाला विठाला विठाला. आणि खरं सांगू का नाना, या ठिकाणी अभंगाचा अनुबंध कीर्तनकाराला जर कळाला तर श्रोत्याच्या गळ्याशी तो उतरायला काय अवघड जात नाही. विठाला विठाला विठाला. अभंगाचा अनुबंध थोडक्यात बघितला, आपल्याला वेळ कमी आहे. मग आता हे जे शाश्वत जे सुख आहे, प्रत्येक मानवाला वाटतं का आपल्याला सुख मिळावं? मानवालाच नाही, प्रत्येक प्राण्याला वाटतं, नव्हे प्रत्येक जीवाला वाटतं मला सुख मिळावं. गाढवाला सुद्धा वाटतं मला सुख मिळावं, म्हणूनच तो उकिरड्यात लोळतो. विठाला विठाला विठाला. प्रत्येक जीव हा सुखाकरता तळमळ करत असतो, सुखाकरता तळमळ करत असतो. तो मनुष्य असेल किंवा मनुष्येतर प्राणी असेल, जीव असेल, पण तो सुखाकरता तळमळतो. पण त्याला शाश्वत सुख कधीच मिळत नाही, कारण सुख प्राप्तीचं साधन त्याचं चुकलं आहे. विठाला विठाला. सकाळी उठल्यापासनं अगदी उठतो तरी त्याला दात घासतोय, दात स्वच्छ करतोय, कशा करता? मला सुख मिळावं. दात घासून काय मिळावं? मला सुख मिळावं. दात घासल्यानंतर तो आंघोळ करतोय, आंघोळ करून सुद्धा मला काय मिळावं? सुख मिळावं. आंघोळ झाल्यानंतर चहा नाश्ता घेतोय, चहा नाश्ता करतोय, तरी काय वाटतं त्याला? सुख मिळावं. चहा नाश्त्यानंतर कामधंदे वगैरे काय संसाराचे उद्योग करतो, तेही कशा करता? सुख प्राप्त व्हावा. एवढंच नाही, जेवण करतो सुख प्राप्त करण्याकरता. एवढंच नाही, झोपतो सुद्धा कशा करता? सुखा करता. पण एवढ्या क्रिया त्याच्या दररोज अखंडपणे चालू आहे, पण सुख अजून काही मिळालं नाही. विठाला विठाला. सुखाची दुसरी कुठली व्याख्या आहे? आम्ही जे करतो आम्हाला का सुख मिळत नाही? आम्ही जे करतो याचं हे सुख क्षणिक आहे. हे कसं आहे? क्षणिक आहे. कारण सुख पाहता जवाबाडे आणि दुःख पर्वता येवडे. आम्ही जे करतो सुखासाठीच करत असताना पैसाही कमवतो सुखासाठी, पण कोणालाही पैशाने सुख दिलेलं नाही. दारू पितो कशा करता? सुखा करता, पण दारू पिणाऱ्यालाही सुख मिळालं नाही, शाश्वत सुख त्यालाही मिळालं नाही. कधी 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 माफी मागून म्हणतो आम्ही माळी घालतो, हे का नाही, गंध लावतो, कशा करता? सुखा करता, पण अजून आम्हालाही मिळालं नाही, म्हणजे आमचंही काहीतरी चुकतं आहे. विठाला विठाला विठाला. म्हणजे सुख प्राप्तीचं साधन चुकलंय महाराज. सुख प्राप्तीचं आपल्याला वर्म चुकलं आहे. काय चुकलंय? सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, आयुष्य गेलं नाही, जन्म वाया गेले. किती किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित, कारण आतापर्यंतची आमची फजिती मिटलेली नाही. कोणाची फजिती मिटले? कोणाचीच नाही मिटली महाराज, फजितीच मिटली नाही.
आम्ही सुद्धा धावधाव धावतो रात्रंदिवस. ह्या गावाला कार्यक्रम, त्या गावाला कार्यक्रम, तिकडं कार्यक्रम, सकाळी कार्यक्रम, इकडं तिकडं धावतो, पण अजून शाश्वत सुखाची प्राप्ती केली नाही. मग शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याचं साधन काय असेल? तर ज्यांनी जे सुख प्राप्त केलंय ना, त्यांनी काय साधन वापरलं, काय साधन अवलंबलं, त्यांनी कुठल्या साधनाचा स्वीकार केलाय? हे जे साधन आहे ना, ते साधन ज्यांनी त्या साधनाचा वापर केला, ते साधन प्राप्त केलं, गुरु परंपरेने प्राप्त केलं. गुरु परंपरेला संप्रदाय म्हणतात ना. आता संप्रदाय भेद वाढले, आपल्याला जायला तिकडे वेळ नाही. पण तुम्हाला सांगतो, संप्रत तत्व जे भगवत तत्व गुरु परंपरेने आपल्यापर्यंत जसेच्या तसं आलं, त्याला संप्रदाय म्हणतात. विढाला विढाला. ऐका ना, परंपरेने साधू संतांनी ह्या शाश्वत सुखाची प्राप्ती केली. त्यांनी जे साधन अवलंबलं, त्यांनी जगाकडे पाहिलं. बुडत हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून हे साधन जगालाही वाटावं, याच्याकरता तुकोबरांच्या अमृतवाणीतून जे शब्द बाहेर पडले, ते अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणे गावा, 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 तेने मिलो जीवा हरी बोल. ये रती माई के, ये रती माई दुःखाची जरी. शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल तर माऊली सुद्धा 9व्या अध्यायामध्ये पहिली ओवी लिहितात. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाची प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. माऊलीने छातीला हात लावला. का? लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या माझ्याकडे. ऐका हो ऐका. शिक्का मारा. शिक्का मारायचा आहे. असा शिक्का मारायचा आहे का तो शिक्का पुन्हा कधीच पुसायचा नाही. असा शिक्का मारायचा. एकच धैर्यला चेते आम्ही रुक्माईचा पते. अरे नारायण परमात्मा विश्वाचा चालक मालक पालक, उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात आहे. एका क्षणात अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करतो. एका क्षणात अनंत ब्रह्मांडाचा सांभाळ एका वेळेला करतो आणि एका क्षणात अनंत ब्रह्मांडाचा संहार करतो. अशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडं आहे ना, असा शाश्वत सत्य, त्रिकालवादी सत्य, सत्य तू आणि सत्य तू. का म्हटलं त्रिवार? का म्हटलं? सत्य तू भूतकाळात, सत्य तू वर्तमान काळात आणि सत्य तू भविष्य काळात. विढाला विढाला विढाला. ऐका ना, तो परमात्मा आपलासा करायचा आहे. तो भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे. साधू संतांनी आपलासा केला आणि शाश्वत सुखाचे अधिकारी झाले. सुखाची व्याख्याच आहे किंबहुना सोये जीव आत्म याची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख, तया नाम सुख. अरे आत्मा आणि जीव एक रूप होणं, जीव शिव दोन्ही एकाकार झाले, मुळे तसे झाले तसे तैसे, मुळे तसे झाले जैसे तैसे. अहो विषय आहे ना, एकदा साखरेचा ऊस झाले, ऊसच साखर होईल का? अहो साखरेचाच ऊस होणार नाही तर ऊसाच्या साखरेचा काय प्रश्न आहे? विढाला विढाला विढाला. साखरेचा नोहे ऊस. एकदा ऊसाची साखर बनली ना, साखरेचा कधीच ऊस होत नाही. होतो ऊस? नाही होत. तसा जीव शिवाशी एकरूप झाला ना, तो कधी जीव दशेत येत नाही. का? तुका म्हणे गंगा
सागर संगमे अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर एकमय. अरे आत्मस्वरूपाची प्राप्ती तिथंच सुख आहे, तिथंच सुख आहे. जीवाला भगवत स्पर्श झाला की सुख मिळालं, जीवाला भगवत स्पर्श झाला की सुख मिळालं. पण आम्हाला सुख ते कळत नाही, आम्हाला भगवत स्पर्श नाही होत, आम्हाला मायेचा स्पर्श होतो. आम्हाला तिथंच ऊब मिळते. कशाच्या स्पर्शामध्ये? भगवत स्पर्शामध्ये ऊब मिळत नाही. कशाच्या स्पर्शामध्ये? मायेच्या स्पर्शामध्ये ऊब मिळते. आणि तिथंच गुरफटला महाराज हा जीव, तिथंच गुरफटला आहे का नाही? तिथंच गुरफटला महाराज. नाही मिळत. असं वाटतं दुसऱ्याच्या घरात गेलं का असं वाटतं आपल्यापेक्षा सुखी आहे. दुसऱ्याच्या घरात डोकावल्यावर असं काय काय वाटतं? आपल्यापेक्षा सुखी आहे का नाही? सायकलवर चालणाऱ्याला वाटतं मोटरसायकलवर सुख मिळतं, पण पेट्रोल टाकायच्या वेळेला त्याला कळतं की त्याच्यामध्ये सुख नाही आहे का नाही? प्रत्येकाला वाटतं आपल्यापेक्षा सुख आहे. काय झालं, एक कुटुंब बरं का असं शेजारी राहत होतं. एक असं त्याला वाटलं आपली बायको सतत भांडती, सतत भांडती, सतत भांडती, सतत भांडती. जसं बाशिंग सुटलं तसं भांडती. दुसरे कसे सुखी राहता. अगदी शेजाऱ्याच्या घरात गेलं, जाऊन बसलं, किती गोड राहतं म्हणे तुम्ही सतत आनंदी राहत्या. माई बायको नुसती मारामारी करती. बरं मारिती तर मारिती आणि माहेरला निघून जाती. ते शेजारचं म्हणतं गपचीप सांगतो, सांगू नको कोणला. तुझी तरी मारामारी झाली हो माहेरला निघून जाते, पण माझी मारामारी झाली हो माहेरची घेऊन येते. विठाला 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 मग म्हणी बरं राव. तरी पण तुम्ही हसाते कशा एकमेकाला? असं सतत हसायचा आवाज येतो. आमच्याकडे तर हसाशीच नाही, तुमच्या घरामध्ये सतत हसण्याचा आवाज येतो. म्हणे सांगू का? गपचिप ती नाही म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. हसाशीचा आवाज येतो म्हणजे आमची जर भांडण झालं ना, ती मला मारिती. लाटणं हातात असू नये तर सांडशी असू नये तर उचटणी असू, फेकून मारिती. आणि ते जर मी हुकवलं तर मला हसू येतं. आणि मारामारीमध्ये जर मी तिला काही फेकून मारलं आणि ते जर तिनं हुकवलं तर ती हसती. या हसाशीचा तुम्हाला आवाज येत असेल बाबा. कशाचे सुखीन कशाचे काय बाबा. सुख कुठंच नाहीये, सुख कुठंच नाही. सुख फक्त कुठं आहे? कुठं आहे? या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख हिच्या घरी. आई दिली वारी, करा जोडोनी देशते, करा जोडोनी देशते, करा अरे वैष्णवाच्या घरी सुख आहे, दुसरं कुठंच नाहीये वैष्णवाच्या घरी. कारण त्याने देवाला इतकं आपलंसं केलं, इतकं आपलंसं केलं. महाराज भक्ती अशी करावी, देव आपल्याला आवडावा यात नवल नाही. देव आपल्याला आवडावा यात नवल नाही. देवाला आपण आवडावं अशी भक्ती करावी. विठाला विठाला विठाला. देवाच्या यादीत आपण असावं अशी भक्ती करावी, अशी भक्ती करावी. अरे देव आपलासा करणं म्हणजे काय? देवाला एक क्षणभरही न विसरणं म्हणजे देव आपलासा करणं आहे. देवाला क्षणभरही नाही विसरायचं. आपण पोरा बाळांना क्षणभर विसरत नाही आणि देवाला अमावस्या पौर्णिमाला आठवतो आहे का नाही? सवडीनं परमार्थ करावा का आवडीनं करावा? हा, आवडीनं. कीर्तनाला यायचं होतं पण काय लय काम आहे. अरे काय हा, सवडीनं का आवडीनं? आवडीनं करा, आवडीनं. आपुला तो एक आणि एकच करा हो. तो एक समजून घ्या. एक हरी आत्मा तो एकच आहे. त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्ती हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा. असा एक आपलासा करा. एक सोडून जर तुम्ही बाकीचे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ना, तो एक वगळला तर सगळे माईक पदार्थ आहे, सगळे मायेपासून बनलेले आहे. येरती माईक आहे, दुःखाची जनेते. तिथं दुःखच जन्माला येणार, तिथं सुख जन्माला येणार नाही. मायेत पदार्थापासून सुखच मिळणार नाही, दुःखच मिळणार. सगळे माईक पदार्थ आहे, सगळे मायेने व्याप्त आहे. ज्या वस्तूचा नाश होतो ती मायेपासून बनलेली आहे, आणि जी वस्तू नाश पावत नाही ती मायेच्या पलीकडे आहे. त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. त्याला आपलंच करा. आणि आपण ब्रह्म आहोत, आपण नाशिवंत शरीर नाही आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही. मी ब्रह्म आहे, मी देह नाही. मी ब्रह्म आहे, मी देह नाही. यालाच देव आपलासा करणं म्हणतात. आणि त्यालाच सुख मिळेल, त्यालाच सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. अशा प्रकारची अनुभूती त्यांना आली. त्यांनी अविनाशी असणारा परमात्मा आपलासा केला आणि भजन गोविंदाचं सुरू केलं. गोविंद गोविंद मना लागली या छंद, अविनाश करी आपुले आयशे, लावी मना पिशे गोविंदाचे. असा जो आहे ना, जन्माला आल्यानंतर त्याची उत्तम कीर्ती मागे उरत असते. जशी ज्ञानोबराय तुकोरावांची कीर्ती उरली, उत्तम कीर्ती आहे. जशी विवेकानंदांची कीर्ती आहे, जशी छत्रपती शिवरायांची कीर्ती आहे. समाज सेवा करणारा, देश सेवा करणारा, भगवंताची सेवा करणारा, असे जे कोणी आहे ना, त्यांची उत्तम कीर्ती आहे. मला वाटतं त्यांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती राहील. अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची कीर्ती जोपर्यंत राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर माझ्या स्वतःचे देहाचे दोष समजा, बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू तुकाराम बाबांचं आहे आणि ते गोड करून आपण स्वीकाराल अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या चरणी आशा बाळगतो. या ठिकाणी फक्त मराठी या चॅनलद्वारे देवाची द्वारी कीर्तनाची वारी या उपक्रमातून समाजापर्यंत संतांचे विचार पोचावे, घराघरापर्यंत, माणसापर्यंत, हृदयापर्यंत हे विचार पोचावे अशा तळमळीने ह्या चॅनलने हे कार्य हाती घेतलेलं आहे. त्या चॅनलवाल्यांना, त्या सर्व टीमला माझं वंदन. या ठिकाणी साथीला असणाऱ्या भजनी मंडळाला, गायक वादक या सर्वांना वंदन, श्रोतेजनांना वंदन. या ठिकाणी थांबतो. गोड भजन करा विठोबा रखुमाये. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. आ बोलिले ते गुरुवेडे वाकुले राजमा प्रधान महाराज. आ नाही उच्चारिला अधिकार मी हा मुला. तर मंडळी, खरंच वाटला ना अध्यात्माचा मार्ग खूप सुकर आहे? कळलंय ते आपल्याला आजच्या कीर्तनातून. असे बरेच कीर्तन आपण यापुढेही ऐकणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनाला. जय हरी विठ्ठल.
असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.